वाहतूक खात्यातर्फे अपघात टाळण्यासाठी खडतर प्रयत्न केले जात असले तरी गोव्यात अपघातांच्या मालिका थांबण्याचं नाव घेईनात। गेल्या 10 तासांमध्ये गोव्यात तब्बल 3 अपघातांची नोंद झाली आहे। दक्षिण गोव्यातील मडगावजवळच्या आर्लेम सर्कलजवळ एका पाण्याच्या टँकरनं पार्क केलेल्या तब्बल 12 वाहनांना धडक दिली। टँकरच्या चालकाला फिट आल्यानं त्याचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे हा अपघात घडला। अपघातामुळे 12 दुचाक्यांचं मोठं नुकसान झालं। हा संपूर्ण प्रकार तिथल्या CCTVत कैद झालाय। अपघातानंतर स्थानिकांनी टँकर चालकाला प्रथमोपचार देऊन रुग्णालयात दाखल केलं। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। एरवी त्या भागामध्ये पायलट आपल्या दुचाक्या घेऊन उभे असतात, पण दैव बलवत्तर म्हणून तिथं सकाळी कोणीही नव्हतं। याच कारणानं जीवितहानी टळली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय। दरम्यान उत्तर गोव्यात म्हापसा इथं पेडे भागामध्ये 9 फेब्रुवारी रोजी उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आले, त्यामुळे या भागातून वाहतूक बंद करण्यात आली। याची कल्पना नसलेल्या एका दुचाकी चालकाचा इथं अपघात झालाय। उत्तर रात्री 2 वाजता थेवीत राहणारा राहुल भोसले हा दुचाकीवरून निघाला होता। पेडे इथं उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तो पोहोचला असता कोणीतरी रस्त्यावरील बॅरिकेड्स बाजूला काढून ठेवल्यानं त्याच्या दुचाकीचा अपघात झाला। रस्त्याच्या कामासाठी साठवून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला त्याच्या दुचाकीची जबर धडक बसली। त्यात राहुल गंभीर जखमी झाला। सध्या त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत। आपको रात में हुआ है। रात में? हाँ, क्या हुआ है एग्जैक्ट? वो बाइक हमको कुछ आइडिया नहीं, हम तो उधर गाड़ी तभी लेके आए हैं। अब देख रहे हैं एक्सीडेंट हुआ है तो साहब अभी आए तो उधर साहब भी है। हाँ हाँ हमको देखने से ऐसा लग रहा है कि गाड़ी पूरा स्पीड में होगा। आने के बाद जंप किया है, एक वहाँ जंप किया, इसके बाद उधर रोड पे मैंने रोड पे चला गया उधर। हाँ हाँ, यहाँ पे जंप किया। हाँ, यहाँ पे आया है, वहाँ जंप किया, उसके बाद फिर उधर जंप किया है। हाँ, हम सोच रहे हैं मतलब क्या हुआ है कुछ पता नहीं। हम लोग ड्राइवर हैं। दरम्यान उड्डाणपुलाचं काम करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाहीये, त्यामुळेच हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। दरम्यान 10 फेब्रुवारीला सकाळी पणजीच्या सांता मोनिका जेटीपासून जवळच एका कार चालक महिलेचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या स्टीलच्या दुभाजकावर जाऊन आदळली। यात कारच्या दर्शनी भागाचं बरंच नुकसान झाले। या अपघातामुळे दिवजा सर्कलपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी पंचनामा करून ही कार बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।